मुंबई महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागताच सत्ताधारी शिवसेना भाजपच्या संसारात धुसफूस सुरू झाली। अनेक वर्ष सत्तेच्या गोडीनं संसार करणारे लवकरच काडीमोड घेण्याच्या तयारीत दिसतायत। गेल्या काही महिन्यापासून शिवसेना भाजपमध्ये भांड्याला भांड लागण्याचा आवाज वाढलाय। पण मुंबईतल्या सर्वच्या सर्व 227 जागा स्वबळावर लढण्याची घोषणा भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केली। एवढंच नाही तर महापालिकेत शिवसेनेनं तयार केलेला माफियांचा अड्डा उद्ध्वस्त करू असं स्फोटक वक्तव्य करून सोमय्या यांनी बांद्र्याच्या साहेबांवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय। भारतीय जनता पक्ष आपले जे छोटे 2-4 मित्र पक्ष आहेत त्यांचा बरोबर 227 जागा लढणार आहेत। मुंबई महापालिकेत शिवसेनेन आणि एका परिवाराने जो त्याला मुंबई महापालिकेला माफियाचा अड्डा बनवलाय तो आम्ही अड्डा समाप्त करणार। भारतीय जनता पक्ष आपल्या छोट्या सहयोगी पक्षाबरोबर 227 जागा लढून स्वबळावर बहुमत घेऊन निवडून येणार आणि महापालिकेतला या शिवसेनेचे अड्डा भ्रष्टाचाराचा अड्डा खतम करणार। अर्थात चौताळलेल्या शिवसेनेनंही त्यावर तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। किरीट सोमय्या हे सर्किट सोमय्या आहेत अशा शब्दात शिवसेनेनं पलटवार केलाय। बेताल बोलण्यामध्ये किरीट सोमय्याचा हात कोण धरू शकत नाही। त्यामुळे त्यांच्या त्या बोबड गीताला किंवा बोबड बोलण्याला फारसं आम्ही तर मत हे देत नाही आणि किरीट नाही हे सर्किट सोमय्या आहेत। आजपर्यंत शिवसेनेने कुठेही संयम सोडलेला नाहीये। ज्याप्रमाणे किरीट सोमय्या बोलतायत त्यांना त्यांच्या तोंडाला टाळं लावलंच पाहिजे। त्यांनी गप्प बसायला पाहिजे कारण का कुठेही खोटा आरोप कुठल्या कुटुंबावर करू नये। 2002 मध्ये शिवसेनेचे 98 तर 2007 मध्ये 84 नगरसेवक विजयी झाले होते। याचाच अर्थ शिवसेना नगरसेवकांचं संख्याबळ कमी होत चाललंय तर दुसरीकडे भाजपची ताकद वाढत चालली आहे। गेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत भाजपचे 15 तर शिवसेनेचे 14 आमदार निवडून आलेत। विधानसभा निवडणुकीआधी शिवसेना भाजपनं काडीमोड घेऊन स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या होत्या। आता तोच फॉर्म्युला मुंबई महापालिका निवडणुकीत राबवून सत्ता काबीज करण्याची भाजपची व्यूहरचना दिसते। ब्युरो रिपोर्ट झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।